आंदोलनाची कारणं ही संपूर्ण जिल्हा आणि महाराष्ट्रालाही माहीत आहेत. खरं म्हणजे जी कामं प्रलंबित, केवळ प्रलंबित कामांचा निपटारा व्हावा म्हणून या ठिकाणी प्रशासनाला अधिक जागृत करण्यासाठी इथे हे आमचं आंदोलन सुरू आहे. आणि त्याची पूर्तता म्हणून इतकं प्रखरपणे आंदोलनं जेव्हा आम्ही बसतो, मनाई आदेश असतानासुद्धा तेव्हा आज या ठिकाणी माझ्या हातामध्ये 12 कामांची यादी मॅडमनी आत्ताच अधीक्षक मॅडम आपल्या तांबे मॅडम यांनी दिली. आमची एकूण 82 कामांची यादी आम्ही त्यांच्याकडे दिलेली आहे. त्यापैकी याच्यामध्ये एकूण 12 आहेत, त्यापैकी 4 ते 5 आमच्या यादीतील नावं आहेत. आमचीच कामं व्हावीत हा प्रश्न नाही आहे. इथे हा संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जे त्रस्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आहेत, या त्रस्त असलेल्या प्रलंबित कामं असलेल्या सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा शिक्षक भारती हा आवाज आहे. त्यामुळे केवळ आमचीच कामासाठी आम्ही बसलेलो नाही, सगळ्यांच्या कामासाठी आम्ही इथे बसलो आहे. आणि प्रशासनानं जो कायमचं टाळाटाळ करत होते त्यासाठी कामं जलद गतीनं व्हावीत यासाठी आम्ही हे बसलो. आणि त्याचं उदाहरण बघा, या त्यांनी आता कारण दिलं की कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. आम्हीसुद्धा 6 वर्ग आणि 3 शिक्षक शिकवतो. कर्मचाऱ्यांची कमतरता हे सबळ कारण होऊ शकत नाही. जे कर्मचारी असतील त्या तुम्ही तुमच्या ताकदीनं तुम्ही काम करा. आणि जर केलं तर 2 दिवसामध्ये जर 12 कामं होऊ शकतात, तर आमची 82 कामं 84 कामं किंवा 200-300 कामं 5-6 दिवसामध्ये होऊ शकतात. त्यामध्ये काही अडचण नाही. पण करण्याची मानसिकता पाहिजे, सकारात्मक दृष्टिकोन पाहिजे. माझा वैभववाडी खारेपाटण दोडमार्गवरून येणारा जो शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आहे त्याला गृहीत धरता उपयोगी नाही. जे प्रशासन कार्यालय गृहीत धरत होते हे कोणी काहीच करणार नाही. रस्त्यावर कोण कशाला उतरतोय, मनाई आदेश आहे कशाला उतरणार, हे साफ चुकीचं आहे. असं नाही आहे. आम्ही आमच्या हक्कासाठी भले आम्ही जे कोण नेतृत्व करत आहोत, आमच्यावर गुन्हे झाले तरी हरकत नाही, आम्हाला आज जावं तरी हरकत नाही. या शिक्षण चळवळीसाठी आणि ही शिक्षण चळवळ जिवंत राहण्यासाठी आम्ही आमच्या न्याय्य हक्कासाठी रस्त्यावर उतरणारच आणि त्याप्रमाणे उतरलेलो आहोत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.